मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका मैत्रिणीने मला तिचा एक प्रश्न तिने विचारला. तिचं नाव मी तुम्हाला नाही सांगणार, कारण आपण प्रत्येकाची प्रायव्हसी आपण खूप जास्त जपतो. तर तिने मला ना काय विचारलं की मित्रा मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तर मीही तिला बोललो की विचार ना. तर ती मला बोलली की मला एका प्रश्नाचं उत्तर दे की जेव्हा नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला जेव्हा संबंध बनवायची जेव्हा त्याला इच्छा होते, तेव्हा तो ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला कोणते कोणते इशारे तो देऊ लागतो. काय बोललो मी? आय रिपीट वन्स अगेन मित्रांनो, एकदम लक्ष देऊन ऐका की मित्रांनो, जेव्हा ना नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला जेव्हा संबंध बनवायची म्हणजे जेव्हा त्याला ना गपागप करायची इच्छा होते, तेव्हा तो ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला कोणते कोणते इशारे तो देतो मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, हा प्रश्न ना त्या मैत्रिणीचा होता. तर मला असं वाटलं की हा प्रश्न ना माझ्या बहुतेक मैत्रिणींच्या डोक्यामध्ये आणि बहुतेक बायकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न कधी ना कधीतरी येत असेल की जेव्हा आमच्या नवऱ्याला संबंध बनवायची जेव्हा त्याला इच्छा होते, तेव्हा तो ना कोणते कोणते इशारे देतो. तर मित्रांनो, हा टॉपिक ना मला जरासा नवीन वाटला आणि अजूनपर्यंत ह्या टॉपिकवरती मी अजूनपर्यंत कोणताही व्हिडिओ मी बनवला नाही आहे. तर त्यामुळे मी ठरवलं की आज ना ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला सर्वांना ह्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आज देऊन टाकूया. तर मित्रांनो, आज ना मी तुम्हाला असे 3 इशारे मी तुम्हाला सांगणार आहे, जे 3 इशारे ना एक नवरा किंवा एक बॉयफ्रेंड म्हणजे तुम्ही समजा की एक पुरुष ना ते 3 इशारे तेव्हा देतो जेव्हा म्हणजे त्याला ना आपल्या बायकोसोबत किंवा आपल्या गर्लफ्रेंड सोबत जेव्हा त्याला गपागप करायची इच्छा त्याला होते, तेव्हा एखादा पुरुष ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला ते इशारे तो देऊ लागतो. आणि जेव्हा तुमचा म्हणजे नवरा किंवा तुमचा बॉयफ्रेंड हे इशारे तुम्हाला देईल ना मैत्रिणींनो, तेव्हा तुम्ही समजून जा की त्याला आज तुमच्यासोबत संबंध बनवायची त्याला इच्छा झाली आहे. तर हे इशारे ना बायकांनी समजून घेतले पाहिजे. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मैत्रिणींनो बघा, सर्वात पहिल्यांदा जो पहिला इशारा आहे तर तो पहिला इशारा असा आहे की जेव्हा नवऱ्याला ना जेव्हा संबंध बनवायची जेव्हा त्याला इच्छा होते, तेव्हा तो काय करतो माहिती आहे का, की तो मुद्दाम ना आपल्या बायकोला किंवा आपल्या गर्लफ्रेंडला तो मुद्दाम ना चिकटण्याचा प्रयत्न करतो. तिच्या ना जवळ जवळ तो जाण्याचा प्रयत्न करतो. तो तिला मुद्दाम ना आपल्या जवळ तो घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मुद्दाम ना तिच्या जवळ जाऊन बसणं, मुद्दाम ना तिला मिठी मारणं, मुद्दाम ना तिला पाठीमागून चिकटणं. असं म्हणजे मैत्रिणींनो तुम्हाला समजलं असेल. आता मी तुम्हाला जास्त खोलमध्ये जाऊन मी सांगणार नाही, कारण जास्त जर सांगितलं ना तर व्हिडिओ थोडा घाणेरडा पण होऊ शकतो. तर तुम्ही समजून जावा की जर तुमचा नवरा किंवा तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला जास्त चिकटण्याचा प्रयत्न तेव्हाच करतो जेव्हा त्याला ना संबंध बनवायची जेव्हा त्याला इच्छा होते. नाहीतर कोणता पुरुष ना असं कोणत्या पण बाईला मुद्दाम तो चिकटण्याचा प्रयत्न तो कधी करत नाही. आणि जर तुमचा नवरा किंवा तुमचा बॉयफ्रेंड मुद्दामून ना तुम्हाला चिकटण्याचा प्रयत्न जर तो करायला लागला, मुद्दामून तुमच्या अंग चाटीला तो यायला लागला, तर तुम्ही समजून जा की आज तुमच्या नवऱ्याला किंवा आज तुमच्या बॉयफ्रेंडला तुमच्यासोबत रोमॅन्स करायचा आहे. तर हा इशारा ना पहिला आहे जो बहुतेक बायकांना कळतो पण आणि काही काही बायकांना कळत पण नाही मैत्रिणींनो. तर आता त्याच्यानंतर जो दुसरा इशारा आहे तर तो दुसरा इशारा असा आहे की जास्त ना लाडामध्ये येणं. काय बोललो मी? जास्त ना लाडामध्ये येणं. आता म्हणजे तुम्ही ना तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या बॉयफ्रेंडला तुम्ही नीट ना ऑब्झर्वेशन करा. त्याच्या वागण्यामध्ये ना तुम्हाला खूप जास्त बदल दिसून येईल. म्हणजे जेव्हा त्याला ना तुमच्यासोबत संबंध बनवायची जेव्हा त्याला इच्छा होईल, तेव्हा तो काय करेल माहिती आहे का, की तो जास्त प्रेमाने वागायला तो सुरुवात करेल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल, तुम्हाला ना काहीतरी तो खायला घेऊन येणार, तुम्हाला ना तो बाहेर घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करणार, तो तुमच्यासोबत ना एकदम प्रेमाने तो वागणार, तो तुम्हाला ना जास्त लाडी गुडी तो तुम्हाला लावणार, तो तुमच्यासोबत ना अति गोड गोड तो बोलायला लागणार, तो असं दाखवणार की माझं तुझ्यावर ना किती प्रेम आहे. म्हणजे मैत्रिणींनो तुम्ही समजून जावा की जेव्हा तुमच्या बॉयफ्रेंडचं जेव्हा जास्त प्रेम ओती जातं, तेव्हा त्याचा अर्थ ना असाच असतो की तेव्हा त्याला ना तुमच्यासोबत रोमॅन्स
रोमॅन्स करायची त्याला इच्छा होते, तेव्हा तो ना असं गोड बोलायला, असं रोमॅन्टिक व्हायला तो सुरुवात करतो मैत्रिणींनो. तर असं जर वागणूक तुमच्या बॉयफ्रेंडची, तुमच्या नवऱ्याची तुम्हाला दिसून आली ना, तर तुम्ही समजून जावा की आज ना त्याला तुमच्यासोबत रोमॅन्स करायची त्याला इच्छा झाली आहे. तर हा ना दुसरा इशारा आहे. आता त्याच्यानंतर जो तिसरा इशारा आहे, तर तो तिसरा इशारा असा आहे की म्हणजे घाणेरड्या किंवा चावट भाषेमध्ये तुमची ना तारीफ करणं. काय बोललो मी? घाणेरड्या किंवा चावट भाषेमध्ये तुमची तारीफ करणं. आता बघा मैत्रिणींनो, कसं असतं माहिती आहे का, की जेव्हा तुमचा नवरा घाणेरड्या किंवा चावट भाषेमध्ये तुमचं कौतुक तो करायला सुरुवात करेल, जसं की फॉर एक्झाम्पल, आज तू ना खूप जास्त हॉट दिसतेस, आज तू ना खूप जास्त सेक्सी दिसतेस, म्हणजे तुझे स्तन ना मोठे मोठे होत चाललेत, तुझी फिगर ना एकदम मस्त आहे, असं मैत्रिणींनो तुम्ही समजून जा. आता मी तुम्हाला एकदम ना स्पष्टपणे सांगू शकत नाही, कारण जर स्पष्टपणे सांगितलं तर व्हिडिओमध्ये ना थोडासा घाणेरडापणा तुम्हाला दिसून येईल. तर तुम्ही समजून जा की जेव्हा तुमचा नवरा किंवा तुमचा बॉयफ्रेंड जेव्हा तुमची ना घाणेरड्या चावट भाषेमध्ये तो तुमची तारीफ करेल ना, तेव्हा तुम्ही समजून जा की आज ना त्याला संबंध बनवायची त्याला इच्छा झालेली आहे. कारण पुरुष ना बायकोची तारीफ अशा भाषेमध्ये तेव्हाच करतो जेव्हा त्याला ना रोमॅन्स करायची त्याला इच्छा होते. नाहीतर कोणता पुरुष ना असं कायमचं रोज आपल्या बायकोची तारीफ किंवा आपल्या गर्लफ्रेंडची तारीफ अशा भाषेमध्ये तो कधी करत नाही. तो तेव्हाच अशा भाषेमध्ये, अशा घाणेरड्या, अशा चावट भाषेमध्ये तो आपल्या बायकोची तारीफ तो तेव्हाच करतो जेव्हा त्याला ना आपल्या बायकोसोबत संबंध बनवायची त्याला इच्छा खूप जास्त झालेली असते. तर मैत्रिणींनो, हा इशारा तुम्ही लक्षात ठेवा. तर आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.